अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीनं सकल बंजारा समाज आरक्षण कृती समितीच्या वतीनं हैदराबाद मुक्ती न्याय दिनाचं औचित्य साधून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 सप्टेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। धरणे आंदोलन आहे। या धरणे आंदोलनाचा उद्देश आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालं पाहिजे। कारण समाज काही राज्यामध्ये एसटी मोडतो आणि हैदराबाद गॅजेट प्रमाणे त्या हैदराबाद गॅजेटमधल्या ज्या काही खानाखोना आहेत त्या सगळ्या बंजारा समाजाला मिळत आहेत। म्हणून आमची सरकारला रास्त मागणी आहे की बंजारा समाजाला एसटी आरक्षण देण्यात यावं। म्हणून आम्ही कोणाचं मागत नाही, आमच्या हक्काचं आहे। या भारतभूमीचा आम्ही पण सपुत्र आहोत। आमच्या हक्काची मागणी आम्ही मागतोय। शासन काय करेल आम्हाला घेणं देणं नाही आहे। शासनाने आम्हाला एसटी आरक्षण द्यावं। आमची जे मागणी आहे ते शासनाला माहित आहे। आमची काय मागणी आहे जे हैदराबाद गॅजेटच्या नुसार आम्ही मागणी करत आहे। बाकी आम्ही दुसरं वेगळं काही मागत नाही आहे। आणि जे आदिवासी लोकांचं जे म्हणणं आहे की बा हे आमच्या ताटातलं खात आहे, आम्ही कोणाच्या ताटातलं उष्ट खाणारे नाही आहोत। आम्ही स्वतः बनवून आम्ही स्वतः खाणारे आहोत। आणि आमची मागणी ही आहे की आम्हाला एसटी परवानगी आरक्षण मिळलं पाहिजे। बस। बंजारा समाज हा भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून आरक्षणापासून वंचित आहे। बंजारा समाज हा मूल निवासी समाज आहे। ब्रिटिशांच्या काळात बंजारा समाजाला 1871 मध्ये गुन्हेगारी जमात म्हणून घोषित केलं गेलं। 1952 मध्ये गुन्हेगारी जमात कायदा झाल्यानंतर बंजारा समाजाला संवैधानिक आरक्षण म्हणून अनुसूचित जमातीचा एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करायला पाहिजे होतं। त्याप्रमाणे हैदराबाद गॅझेटियरमध्ये तेव्हाच्या आंध्र प्रदेश, आताचे तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याची निर्मितीपूर्वीचे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे एसटी आरक्षण मिळत होते। मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा समाजाला विमुक्त जाती डीटे विजे या प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। बंजारा समाजाला एसटी समाविष्ट करण्यासाठी बंजारा समाजाच्या वतीने 1952 पासून सतत संघर्ष सुरू आहे। यासाठी हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीच्या नोंदी या पुरावा आहेत। याकरता अकोला जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं। यावेळी अकोला जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि शेकडो बंजारा बंधू भगिनी उपस्थित होते। जनमत लाईव्ह न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।